सी वोटरच्या सर्व्हेनुसार सर्वाधिक 35% लोकांची विश्वासार्ह नेते म्हणून फडणवीसांना पसंती, 17% लोकांना शिंदेंवर तर उद्धव ठाकरेंवर 14% लोकांचा विश्वास। महाराष्ट्रासाठी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पक्षात भाजपा अव्वल, सी वोटर्सकडून सर्वेक्षण, भाजपला 35%, काँग्रेसला 21% तर शिवसेनेला 12% लोकांची पसंती। मुंबईतील मेट्रो नेटवर्क, कोस्टल रोड प्रकल्पांवर सरासरी 35% लोकांची पसंती। मुंबईतील भविष्यातील गरजांशी प्रकल्प सुसंगत असल्याचं लोकांचं मत, सी वोटर्सचा सर्व्हे। वांद्र्यानंतर वरळीत भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील कामगार युनियनवरून राडा, सेंट रेजिस हॉटेलमध्ये पोलिसांकडून कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न, हॉटेलमध्ये नियमबाह्य पद्धतीने संघटना नोंद झाल्याचा आरोप। प्रवाशांच्या गैरसोयीबाबत इंडिगोनं माफी मागितली, उड्डाणाच्या पर्यायासह प्रवाशांच्या खाण्याची आणि राहण्याची व्यवस्था करण्याचं आश्वासन। विमानतळांवर मात्र प्रवाशांचा प्रचंड गोंधळ। मुंबईत भाजपच्या महापौर बसल्यावरती सर्वांची कॉलर टाईट होईल, राज्यातील इतर पक्षही फडणवीसांच्या इशाऱ्याने चालतात, मंगलप्रभात लोढांचं खळबळजनक वक्तव्य। अमित शहा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, फडणवीस केवळ रबर स्टॅम्प म्हणून काम करतात, हरधरून सकपाळांची फडणवीसांवर टीका, फडणवीसांचा पुन्हा दरिंदा जल्लाद गजनी असा उल्लेख। रशिया कोणत्याही दबावाशिवाय भारताला तेल निर्यात करत राहणार, ट्रम्प यांचा विरोध झुगारत व्लादिमीर पुतिन यांची ग्वाही। मोदींसोबत व्यापार, संरक्षण आणि ऊर्जा क्षेत्रातील महत्त्वाच्या करारांवर चर्चा। भारत आणि रशियामधील मैत्री ध्रुवताऱ्यासारखी, पंतप्रधान मोदींचं विधान, रशियन नागरिकांना 30 दिवसांचा निशुल्क टुरिस्ट व्हिसा मिळणार, तर भारत आणि रशिया मिळून ब्रेन ट्यूमरवरती औषध बनवणार। लेकाच्या लग्न सोहळ्यात अजित पवारांचा मनमुराद डान्स, जय की बारात असं कॅप्शन देत सुप्रिया सुळेंकडून व्हिडिओ पोस्ट। बहरीनमध्ये जय पवार, ऋतुजा पाटीलचं डेस्टिनेशन वेडिंग। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडी विरोधात जनहित याचिका दाखल, मनसेचे शहर उपाध्यक्ष नितीन पंडितांकडून याचिका, वृक्षतोडीला ब्रेक लागणार का याकडे लक्ष।